करण्यासाठी तुम्ही आज बैठकीत कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना काय सूचना केलेल्या आहेत आणि तो गॅप भरून काढण्यासाठी तुमची नेमकी काय व्यूहरचना आहे? बघा, प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी त्याला नेहमी एक आपुलकीची, त्याला एक पुढे जाण्यासाठी जे आहे त्याला जे बळ लागतं ते माननीय मुख्यमंत्री महोदय देत असतात. आज ह्या वरळीमधील विविध विषय, मोस्टली तर विषय जे आहेत ते सगळे घरांचेच विषय आहेत. म्हणून आम्ही मुंबईकर जे गेले अनेक वर्ष आपल्या घरांपासून वंचित आहेत, त्या मुंबईकरांना आपलं हक्काचं घर, मराठी माणसाला त्याचं स्वप्नपूर्ती, हक्काच्या घराची स्वप्नपूर्ती कशी होईल याच्यासाठी हे महायुतीचं सरकार काम करते. त्याची सुरुवात देखील ऑलरेडी झालेली आहे. रमाबाई नगर असेल, BDD चाळ असेल, पोलिसांची वसाहत असेल, तर ह्या मतदारसंघातले जेवढे प्रलंबित प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न जे आहेत ते मार्गी कसे लागतील याच्यासाठी प्रत्येक आम्ही कार्यकर्त्याला सांगितलेले की त्याच्यावरती लक्ष ठेवा. जे जे लोक आपल्या संपर्कात येतील त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि 100% जे आहे हे विषय जे आहेत ते कसे सुटतील त्याच्यावरती माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय काम करतील. वरळी आम्ही गेल्या 4.5 वर्षामध्ये A++ केली, त्याच्यामुळे अनेक राजकीय पक्षांचं लक्ष इकडे. A++, अरे वरळीमध्ये गेल्यानंतर म्हणजे जेवढी ताकद तुमच्याकडे होती जर ती वापरली असती आणि वरळीमध्ये फिरले असते आणि काम केलं असतं, A++, अजून किती प्लस लावायचे, तर ही परिस्थिती लोकसभेमध्ये अशी झाली. फक्त बोलून जे आहे तोंडाची वाफ घालून गोष्ट होत नसतात. लोकांनी तुमची जागा दाखवलेली आहे. तिथे 3 आमदार, म्हणजे 2 आमदार अगोदर होते त्यांना घरी बसवलं, पण नंतर त्यांना सेफ राहण्यासाठी जे आहे ते MLC देण्यात आली. ते किती इनसेक्युअर्ड आहे. जर हिंमत असेल तर कुठल्या तरी मतदारसंघामध्ये स्वतः हिंमत करून लढलं पाहिजे. मी माझ्या मतदारसंघामध्ये चॅलेंज केली होती, पण आलं नाही कोण तिथे. मला येऊन चॅलेंज करत होते. पण मला वाटतं तुम्ही जे काय केलंय या वरळी विधानसभेमध्ये याचं उत्तर जे आहे तुम्हाला लोक विधानसभेमध्ये नक्की देतील. विजन वरळी देखील आता या ठिकाणी काल त्याचा मोठा गाजावाजा करत एक कार्यक्रम घेतला. मनसे देखील निवडणूक तुमच्या समोर असणार आहे. या मतदारसंघात कसं चित्र बघतात? मनसेचं काय विजन असेल ते आता आम्ही पाहिलं नाही अजून. प्रत्येक पक्षाला बघा अधिकार आहे प्रत्येक विधानसभेमध्ये लढण्याचा. तर मला वाटतं मनसे देखील तयारी करते, आम्ही देखील तयारी करतोय. उभाटा महाविकास आघाडी असेल ते त्यांची तयारी करत असतील. पण अल्टिमेटली निर्णय जो आहे हा जनता घेईल. जनतेबरोबर जो उभा राहील, जनतेचे प्रश्न जो समजून घेईल, जो सोडवेल, त्याच्याबरोबर जी आहे ती जनता इथे उभी राहील. योजनेचा आढावा तुम्ही वरळी मतदारसंघातून घेतलेला आहे. काय नेमकी माहिती समोर आली मुख्यमंत्री? बघा, सगळीकडे मी जातोय तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधून जास्तीत जास्त लाभार्थी तयार झाले पाहिजे याच्यासाठी आम्ही काम करतोय. आज देखील 8 दिवस बाकी आहे आजपासून. त्यांना सजेशन दिलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट याच्यावरती भर द्या. प्रत्येकाने 10 घरं करा, जेणेकरून जी घरं राहिलेली आहेत, जे लाभार्थी झालेले नाही ते लाभार्थी जे आहेत ते आपण करू शकतो. तर आपण प्रत्येकाने घरापर्यंत पोचा. आणि जे लाभार्थी राहिलेले आहेत, बाबा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण असेल, आम्ही वयोश्री सुरू केली, 3000 रुपये मिळणार आहे. युवा कार्य प्रशिक्षण सुरू केलं आहे, लेक लाडकी चालू केलेलं आहे. या सगळ्या योजनेचे लाभार्थी जे आहेत एका कुटुंबामध्ये तुम्हाला नक्की सापडतील. तर त्या कुटुंबापर्यंत पोचा आणि लवकरात लवकर जास्तीत जास्त लाभार्थी या डेडलाईनच्या अगोदर आपण प्रशासनापर्यंत घेऊन जा आणि त्यांना लाभार्थी करून घ्या. मला वाटतं आता असेच विषय जे आहेत यांना लागतात. धारावीचा विषय जो आहे त्याला स्टे देण्याचं काम सर्वप्रथम तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तिथे लोकांच्या भावना ओळखून, इल्लीगल जरी असलं तरी त्या ठिकाणी लोकांच्या भावनाचा आधार करून तिथे स्टे दिला. त्यांना 4-5 दिवसाची वेळ दिली की बाबा जे काय मशिदी बरोबर अनधिकृत बांधकाम आहे त्याच्यावरती बसून तुम्ही निर्णय घ्या. तिथे जर लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन क्रिएट करायचं असतं तर तो निर्णय नसता घेतला. पण यांना जे आहे आता असे विषय घेऊन लोकांमध्ये, म्हणजे जे लोकसभेमध्ये यांनी केलं तेच आता विधानसभेमध्ये यांना करायचं आहे. दिशाभूल करायची आहे एका विशिष्ट समाजाची. पण मला एक समजत नाही की मशिदीवरती जेव्हा बोलतात तेव्हा तिरुपतीच्या लाडूंमध्ये जे प्राण्यांची चरबी वापरली गेली त्याच्यावरती बोलायला कसे विसरले? त्याच्यावरती यांचं तोंड नाही उघडलं. जेव्हा कुठल्या मंदिरावरती हातोडा पडतो तेव्हा यांचं तोंड नाही उघडत. तर मला असं कुठल्या समाजाबद्दल इथे बोलायचं नाही, कारण की सर्व समाजांना एकत्र घेऊन आम्हाला पुढे जायचंय. प्रत्येक समाजाला जे आहे हे त्यांना योग्य न्याय कसा मिळेल त्यासाठी आम्ही काम करतोय. आज देखील आपण पाहिलं असेल वर्षामध्ये की पहिल्यांदा जे आहे हे बनते
वेगवेगळ्या पूर्ण महाराष्ट्रामधून हे पहिल्यांदा वर्षावरती आले आणि तिथे चिवरदानाचा कार्यक्रम झाला. आणि त्याचबरोबर काल देखील धारावीमध्ये स्टे देण्याचं काम, कारण की तिकडचे देखील प्रतिनिधी आले, साहेबांना म्हणाले, त्यांनी रिक्वेस्ट केली आणि तिथे आपण तो स्टे दिला. त्याच्यावरती आता बसून जो आहे तो योग्य निर्णय आपण घेऊ. पण मला वाटतं आता यांची परिस्थिती अशी झाली आहे की काही विशिष्ट समाजावरतीच आधारून यांचं जे आहे वोट बँक राहिलेलं आहे, वोट बँक पॉलिटिक्स. म्हणजे अगोदर जे आहे हिंदुत्व विसरले, हिंदूंची यांनी गद्दारी केली आणि आता जे आहे हे भविष्यामध्ये जे आहे हे ज्यांच्यावरती अवलंबून आहे, ज्यांना आता हे खोटं आपुलकी दाखवत आहेत, त्यांच्याबरोबर देखील त्याच गोष्टी करतील ज्या गोष्टी 2019 मध्ये ज्या आहे हिंदुत्वाबरोबर केल्या, बाळासाहेबांच्या विचारांबरोबर केले. तर बाळासाहेबांचे विचार विसरून गेले, हिंदुत्व विचार विसरून गेले, तर त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करू शकत नाही आपण. लोकांमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम हेच लोक करता येते. आम्ही सगळ्या धर्माच्या जातीच्या लोकांना एकत्र घेऊन जाण्याचं काम, कारण की शिंदे साहेब जे आहेत ते कुठल्या एका विशिष्ट जातीच्या धर्माच्या विरोधात कधी तुम्ही स्टेटमेंट ऐकले, कधी बोललेत, कधी काय केलंय? असं सर्वांना एकत्रित घेऊन जाण्याचं काम जे आहे ते आम्ही करतो इथे आणि भविष्यात देखील करू. मला फक्त लोकांना एवढंच आवाहन करायचं आहे की ज्यांनी 2019 मध्ये ज्यांनी निवडून दिलं त्यांच्याबरोबर विश्वासघात केला, आता तुम्ही लोकसभेमध्ये निवडून दिल्यानंतर जेव्हा वक्फचा इथे बिल आला, कायदा जेव्हा बनत होता, तेव्हा बिल इंट्रोड्यूस झाला, तेव्हा पळून जाण्याचं काम, लोकसभेमधून पळून जाण्याचं काम, ज्यांनी भरभरून मतदान केलं, 99% मतदान दिलं, अशा लोकांचा जेव्हा प्रश्न आला, तुमचं काय मत आहे ते प्रकट तरी करा, तिथे व्यक्त तरी करा. पण तिकडे जे आहे हे बाबा मी यांच्या बाजूने बोललो की हे लोक नाराज होतील, यांच्या विरोधात बोललो तर हे लोक नाराज होतील. पण आम्ही तिकडे आमचं मत जे आहे ते व्यक्त केलं, वक्फ बिलावरती आमचं मत जे आहे ते व्यक्त केलं. पण हे जे आहे पळून गेले, तिथे वोटिंग पण केली नाही, तिथे मत पण प्रकट केलं नाही, व्यक्त केलं नाही. यांना फक्त जे आहे हे काही विशिष्ट समाजाच्या लोकांचं मतदान यांना पाहिजे. तर मला सगळ्या लोकांना एवढंच सांगायचं आहे की यांच्यापासून आपण सगळ्यांनी सावध राहा आणि हे फक्त आणि फक्त वोट बँक पॉलिटिक्स साठी आपला उपयोग जो आहे तो करून घेतील. गेल्या 4.5 वर्षांमध्ये त्या बैठकीसंदर्भात काय नेमकं सांगाल? कोणत्या वरळीमध्ये BDD 40चा जो विषय आहे, जो म्हाडा असेल, SRA असेल, हे वेगवेगळे जे ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांच्याबरोबर मंगळवारी वरळी असेल, शिवडी असेल, बायकाळा असेल, इथले विविध प्रश्न आहेत घरांचे, त्या सगळ्या प्रश्नांबाबतचा त्याची बरोबर जी चर्चा असेल, मीटिंग असेल, तिकडच्या लोकांची हे त्या डिपार्टमेंटच्या MDशी, चेअरमॅनशी जे आहे ती आम्ही लावलेली आहे. त्याच्यामध्ये हेच एक प्रश्न आहेत, ते कशा प्रकारे सोडवले जाऊ शकतात ते समोरासमोर जे आहे ते जनतेबरोबर बसून त्या ठिकाणी डिस्कस करू शकतो. त्याच्यामध्ये काय लॅक्यून आहे, काय आम्ही करू शकतो, काय त्याच्यामध्ये निर्णय घ्यायला लागेल, काय पॉलिसी अमेंडमेंट करायला लागतील, या सगळे डिसिजन्स जे आहेत हे मंगळवारच्या बैठकीमध्ये होतील. शेवटचं आमदार अतुल भातखळकर यांनी प्रकाश सोनवरती विकास कामांना घेऊन आरोप केलेला आहे. लोखंडवाला येथील एक रस्त्याचं काम आहे, ही कामं प्रकाश सगळे होऊ देत नाहीत असा अतुल भातखळकर यांनी आरोप केला. मी आता ऐकलं नाही ते अतुल भातखळकर काय म्हणाले ते, नक्की ते ऐकून मग त्याच्यावरती मी माझं सविस्तर मत जे आहे ते प्रकट करू शकतो. आणि मला वाटतं चांगलं काम जे आहे सगळीकडे सुरू आहे. वरळीमध्ये पण येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला जे लोकांना अपेक्षित आहे ते लोकांना अपेक्षित रिजल्ट जो है तो इथे मिळेल. धन्यवाद. हिंदी में ब्रीफ करते सर, आज आपने बैठक बुलाई थी, रोडमैप क्या होगा चुनाव मध्ये तुमची बैठक पार पडली, साधारण 2 तास जनसंवाद बैठक पार झाली. काय वरळी मतदारसंघात कसा प्लॅन असणार आहे विधानसभेच्या दृष्टीने, कारण हा महत्वाचा मतदारसंघ मानला जातो. जनसंवाद दौऱ्याच्या निमित्ताने आज बायकाळा, शिवडी आणि वरळी, आता याच्या पुढे विक्रोळी आणि भांडुप असे मतदारसंघ आपण करतो. आणि वरळीमध्ये सविस्तर चर्चा जी आहे ही प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी, शिवसैनिक सगळ्यांबरोबर झाली. वरळीचे विषय काय काय आहेत हे सगळे समजून घेतले. वरळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कोळीवाड्याचे विषय असतील, रिडेव्हलपमेंटचे विषय असतील, SRAचे विषय असतील, या सगळ्या विषयांवरती सविस्तर जी आहे ती चर्चा करण्यात आली. आणि प्रत्येकाने की गेले अनेक वर्ष रखडलेला म्हणजे घरांचा प्रश्न, BDD 40चा विषय असेल, पोलीस वसाहतीचा विषय असेल, सेसच्या इमारतींचा विषय असेल, SRAचा विषय असेल, म्हाडाचा विषय असेल, हे सगळे विषय जे आहेत इथे गेले अनेक वर्ष रखडले, त्याच्यावरती कोणी लक्ष दिलं नाही. BDD 40चा विषय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हातात घेतला, तो सोडवण्याचं काम केलं. त्याचबरोबर आता SRA आपण रमाबाई आंबेडकर नगर जे आहे तो विषय हातात घेतला,
तो सोडवला. तिथे हजारो लोकांना जे आहे हे भाडं देण्याचं काम केलं आणि त्याचबरोबर SRA आणि MMRDAच्या माध्यमाने तिथे रिडेव्हलपमेंटचं काम जे आहे ते सरकारने हाती घेतलं, बिल्डरला बाजूला करून. इथे देखील तसेच प्रश्न आहेत गेल्या अनेक वर्षापासून. एक कोळीवाड्यांचा प्रश्न होता की तो त्यांना बोटीला प्रॉब्लेम होता, स्पॅन वाईडनिंग करायचा विषय होता. तो अगोदरच्या सरकारने आणि अगोदरचे जे प्रतिनिधी होते इकडे ते बोलले की होणार नाही. आमचं सरकार आल्यानंतर, शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर जे आहे ते स्पॅन वाईड केलं, पैसे थोडे जास्त लागले. पण आज जो मूळ कोळी वाड्यामध्ये राहणारा आपला कोळी आहे, बांधव आहे, त्याला त्याचा फायदा झाला. त्याला जे आहे त्याचं रोजचं जे जगणं आहे ते सगळ्या मासेमारीवरती आहे. त्याच्यासाठी तो फायदा झाला. तो निर्णय आम्ही घेतला. BDD 40चा निर्णय आम्ही घेतला. पोलीस वसाहतीचा आम्ही निर्णय घेतला. तर हे सगळे निर्णय जे आहेत ते आम्ही घेतोय आणि येणाऱ्या काळामध्ये अजून जे आज विषयांवरती चर्चा झाली त्याच्यावरती देखील इमिजिएटली SRA असेल, म्हाडा असेल याच्याबरोबर मीटिंग घेतली जाईल. माननीय मुख्यमंत्री महोदयांना या सगळे विषय सांगितले जातील आणि त्याच्यावरती योग्य तो निर्णय जो तो आम्ही घेऊ. आपण जर बघितलं लोकसभा निवडणुकीच्या वेळी या ठिकाणी 6,000चा जो डिफरन्स होता, याबाबत काही विश्लेषण, याची चर्चा झाली का आजच्या बैठकीत? बघा, या मतदारसंघामध्ये तसं पाहायला गेलं की एकच आमदार नाहीये, तीन आमदार आहेत. 3 आमदार, 1 खासदार, अगोदरचे माजी मंत्री, महापौर, सगळं. तरी देखील लोकांनी त्यांच्या विरोधात जाऊन आम्हाला मतदान दिलं. त्यांना वाटत होतं की 40,000पेक्षा जास्त लीड जे आहे वरळी विधानसभेतून मिळेल. पण लोकांनी त्यांची जागा दाखवण्याचं काम या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये केलं. तो डिफरन्स फक्त 6,000वरती आला. हा का आला याचं जर आत्मपरीक्षण त्यांनी केलं तर त्यांना कळेल की लोकांनी ज्यांच्यावरती विश्वास दाखवला, की जे मंत्री देखील होते आणि मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र देखील होते, घरी सगळ्या गोष्टी होत्या, पण तरी पण लोकांना जे आहे उपेक्षित ठेवण्याचं काम केलं, कोणासाठी निर्णय घेतले नाही. आता फक्त जे आहे कुठला सण आला की ते आपल्याला दिसतात. बाकी टाइम जे आहे ते लोकांनी आता त्यांचा काय निर्णय करायचा तो या विधानसभेमध्ये ठरवलेला आहे ऑलरेडी. आणि ह्या विधानसभेमध्ये जो 6,000चा डिफरन्स राहिलेला आहे तो 6,000चा डिफरन्स जो आहे हा ओव्हरकम करून ही वरळी विधानसभेची जागा जी आहे ही शिवसेना महायुती 100% लढणार आणि जिंकणार. धारावी मशिदीवरनं